सूरज पॅडीदादांना म्हणतोय की तुम्ही तुमच्या गावाशिवाय कसं काय राहू शकता, मला इथं थोडे दिवस आलोय तर जमाना झालंय, तर चला तर बघूया तिथं काय डिस्कशन चाललंय. तर सूरजच्या डोक्यामध्ये हात घालून पॅडीदादा त्याचा मसाज करत असतात. तर सूरज म्हणतो की तुम्ही तुमच्या शेतात काय लावलं आहे, तुमचं कोकणात आहे ना शेत. त्यावरती पॅडीदादा म्हणतात की हो पण मी तिकडे जात नाही, म्हणजे आम्ही मुंबईतच वाढलो ना, त्यामुळे तिकडेच जास्त काय आहे आम्हाला नाही माहिती. त्यावेळेस सूरज म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, आम्हाला तर गावाशिवाय जमत नाही, मी इथं थोडे दिवस आलो तर मला राहावं ना, आणि तुम्ही तर तुमचं गाव असून जात नाही. त्यावरती पॅडीदादा म्हणतात आम्ही शहरात राहणारी माणसं, तिकडचं एवढं जास्त काय माहिती नाही. ज्यावेळेस वडील होते, वडील गेल्यानंतर त्यांच्या जागी आई लागली आणि आई गेल्यानंतर मी लागलो कामाला, त्याच्यामुळे तिकडचं एवढं काहीच माहीत नाही. त्यावरती सूरज म्हणतो की समुद्र तुमच्या इकडनं जवळ आहे का, म्हणजे तुम्ही त्याच्यात गेलाय का कधी. त्यावरती पॅडीदादा सांगतात की नाही, आम्हाला समुद्रापासून जायला 1.5-2 तास लागतात. पुढं सांगून पॅडीदादा शांत बसतात. तर सूरज म्हणतो पुढं, तर पॅडीदादा सांगतात पुढं काय नाही, आम्ही वरती राहतो आणि समुद्र जो आहे तो खालती राहतो, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जायला वेळ लागतो. त्यावरती सूरज म्हणतो मग तुम्ही कधी बोटिंग केले का, त्यात बसून मासे पकडलेत का. तर पॅडीदादा सांगतात मासे काय पकडायचे, बोटिंग केले ढुर असं करत. अशा प्रकारे या दोघांच्या गप्पा चालू आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.